रेल्वेने ब्लॉक घेतला आहे त्याच्याबद्दल आमचं काही ऑब्जेक्शन नाही. हे एक्सटेन्शन ठाणा प्लॅटफॉर्मचं बरेच दिवसापासून कानावर होतं, माहिती होतं. परंतु मी 8 मे रोजी आमच्या उपनगर रेल्वे प्रवासी संघाने 8 मेला आम्ही DRMला लेटर दिलेलं आहे का हे काम करता तुम्ही, परंतु पावसाळा तोंडावर आलेला आहे आणि हे जर काम केलं तर तुम्ही प्रवाशांचे अतोनात हाल होणार आहे. ते म्हणजे प्लॅटफॉर्म वाढवलं तुम्ही पण त्याच्यावर शेड नसणार, पण लोकांनी कसं पावसात उभे राहायचं का. आणि मातीचं पण आहे. पावसामध्ये मागे दुरांतोचा जो ॲक्सिडेंट झाला होता तो एका चावीवाल्याने लक्षात आणून दिला होता का ही माती तुम्ही खोदता परंतु ही ट्रॅकवर येईल, पण हे कोणाचं ऐकत नसल्यामुळं ते ट्रॅकवर आलं आणि ॲक्सिडेंट दुरांतोचा झालेला आहे. म्हणून आम्ही पण लेटर देऊ या प्रवाशांना जागे करतो का तुम्ही हा ब्लॉक आता घ्यायला नको होता. याच्यामुळं 33 लाख प्रवाशांची अतोनात हाल होणार आहेत. कारण हा जो सीजन आहे विद्यार्थ्यांचा, ॲडमिशनचा, परीक्षेचा, गावी जाण्याचा, लग्न सराई, हे अतिशय महत्त्वाचे दिवस आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पावसाळा. पाऊस सुरू झालेला आहे, तोंडावर आलेलं आहे, पण नाही ऐकत कोणाचं. तर काय झालं तर याला रेल्वे प्रशासन जबाबदार असणार. आता खरं म्हणजे जी तातडीने कामं व्हायला पाहिजेत, 15 डबा बदलापूर आणि टिटवाळा येथे रेल्वेचेच प्रोजेक्ट आहेत. म्हणजे नुसते घोषणाबाजी करायची. आज ते जर प्लॅटफॉर्म वाढवले, 15 डब्याची गाडी वाढवली तर हे दररोज 4-5 माणसं अपघातामध्ये चेंगराचेंगरीने मरतात. आम्ही सारखं सजेशन देत असतो, पण ऐकणार कोण. कोणाचं न ऐकता मनमान्याने करतात आणि त्याच्यामुळं रेल्वे आपली सबर्पण रेल्वे ही धोक्यात आले. याकरता येणारे 10 खासदारांच्या बरोबर आम्ही मिटिंग घेऊन सांगणार आहोत का तुम्ही एकत्र या आणि सबर्पण रेल्वे वाचवायची असेल तर प्रारंभिक जे प्रोजेक्ट आहेत ते युद्ध पातळीवर करण्याकरता सबर्पण स्पेशल झोन बनवा, असे आम्ही येणाऱ्या खासदारांना आणि रेल्वे मंत्र्यांना आणि मोदी साहेबांना पण विनंती करून सांगणार आहोत. कारण आमची मुंबई धोक्यात आहे, प्रवाशांचं प्राण धोक्यात आहे. वाचवायचे असेल ते तातडीने प्रोजेक्ट करण्याची गरज आहे. कोणार्क, अपना शहर अपनी बातें.